काय अवस्था झाली ही आपण सगळ्यांनी डोळ्यापुढे पाहिलेली आहे. परंतु राज्यात आपली आज सत्ता आहे. पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. कोविड कालावधीमध्ये पक्षप्रमुखांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्याची गणना त्याची वावा संपूर्ण देशामध्ये झाली. पक्षप्रमुखांच्या आधाराचा फायदा घेऊन आपल्यातीलच नेत्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलंय की सामाजिक जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये, आपण असलेल्या सगळ्या जीवनामध्ये लाजरवाणी आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रपणे येऊन या सगळ्या गोष्टीचा मुकाबला आपल्याला करायचा आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये असा कुणी बंडखोर नाही, ही परिस्थिती नाही. आपण सगळेजण एकत्रपणे आहात आणि गेल्या 3-4 दिवसाच्या 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये किंबहुना रोज पक्षप्रमुखांच्या बरोबर मी स्वतः असेल, बैठकीला असेल, सचिन भाऊ तर त्यांच्या निवडणुकीच्या निकालापासून म्हणजे निकाल लागायचा किंवा मतदान चालू तेव्हापासून ही सगळी सुरुवात झाली. त्याच्या सगळ्या घडामोडीमध्ये सचिन भाऊ त्यामध्ये आहे. आपण जर पाहिलं ते सगळं घडवत असताना किंवा सगळं करत असताना या देशातला राष्ट्रीय पक्ष याच्यामध्ये आहे आणि नाकारून चालणार नाही. जगाच्या पाठीवरती भारत देश एक सर्वाधिक मोठा लोकशाही प्रधान देश आहे. त्याच्यामध्ये सत्ताधारी आहेत, ऑपोजिशनवाले ते अंकुश ठेवण्याचं काम करतात. परंतु देशातला मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष सगळे गिळूकृत करायला लागलाय. सगळे पक्ष, सगळे विरोधी, की एकाला देखील आपल्याला आपल्या समोर ठेवायचा नाही, कुणाला ठेवायचा नाही. आणि एका प्रकारे हा देश हुकुमशाही पद्धतीकडे, हुकुमशाहीकडे चाललेला आहे. आणि म्हणून देशातल्या प्रत्येक नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे. पैशाच्या माध्यमातून सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून जो आपल्याशी होत नाही, आपला होत नाही, त्याला त्रास देण्याची भूमिका, त्याला त्याच्यावरती सगळी केंद्रीय यंत्रणा लावण्याची भूमिका हे केंद्रस्थानी असलेला पक्ष सातत्यानं करतो आणि हे नाकारून चालणार नाही. काही ईडीमुळे गेले, काही अनेक गोष्टीमुळे गेले, परंतु आपण देखील सगळं ही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. करत पक्षप्रमुखांच्या बैठकीमध्ये देखील आम्ही जाहीरपणे सांगितलं की आपल्याला देखील आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यातून हा उद्रेक होतो, त्यामुळे आपण पुढे चुकतो काय हे देखील पाहण्याची गरज आहे. आणि म्हणून जो पदावरती बसलेला आहे, जो पदाधिकारी आहे, ज्याला संघटनेने जबाबदारी दिलेली आहे, त्यांनी देखील पाहिलं पाहिजे की संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका आपण देखील घेतली पाहिजे. त्यामुळे व्यासपीठावर बसलेले सगळे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळे, आपण या पुढच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. पुणे महापालिकेची निवडणूक असेल किंवा इतर निवडणुकीमध्ये असेल. आणि म्हणून आपण सगळे या परिस्थितीचा सामोरं करत सामने जात असताना आपण या माध्यमातून आपली एकी, आपलं बळ हे निश्चितपणे एकत्रपणे ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून त्या अर्थाने, खऱ्या अर्थाने ती आज बैठक आहे. शिवसेना आणि शिवसेनेला भगवा ध्वजाला मानणारा कार्यकर्ता, शिवसैनिक, तो बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक, तो पुढे देखील दूर गेलेला नाही. पदाधिकारी दूर गेला असेल, आमदार दूर गेला असेल, मंत्री दूर गेले असतील, शिवसैनिक तो जाग्यावरती आहे. आणि त्या शिवसैनिकांना सन्मान देण्याचं, शिवसैनिकाला एकत्रपणे ठेवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करणार. परिस्थिती अवघड आहे, आपण ही नाकारून चालणार नाही. सत्य हे नाकारून चालणार नाही. आपल्याला आलेल्या परिस्थितीला तोंड देत असताना एकही हे महत्वाचे आहे, ज्या पद्धतीने गेले अनेक हल्ले शिवसेनेने या अगोदर देखील पचवलेले, त्याच पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये सज्जन माणूस खरा तर जरी कुणाचा त्रयागा मनामध्ये ज्याच्या असेल तरी कधी त्या व्यक्तीने व्यक्त केलेला नाही. प्रत्येकाला न्यायाची भूमिका दिली. परंतु या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आज जे मोठं षडयंत्र पक्षाविरोधात आणि व्यक्तिगत
ठाकरे कुटुंबाच्या विरोधात रचलं गेलं, त्याला आपल्याला एकत्रपणे येऊन सगळ्यांनी सामोरं जायचंय. आणि त्या दृष्टिकोनातून आजची बैठक महत्वाची आहे. सचिन भाऊंना चाकणच्या बैठकीला जायचंय म्हणून मी अधिक वेळ बोलणार नाही, परंतु आपली एकी आपणच दाखवायची. आपण गेल्या अनेक निवडणुकीमध्ये एकत्रपणे काम करतो. मी कालच्या बैठकीत देखील सचिन भाऊ आवर्जून बोललो की अनेक जण असे असतात की 5 वर्ष काम करतात, शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन काम करतात, पदाधिकारी मिरवत असताना अनेक काही गोष्टी करतात, पण निवडणुकीच्या दरम्यान आपण ती एकी ठेवत नाही आणि दुसऱ्याला मदत करण्याचं काम करतो. परंतु या पुढच्या कालावधीमध्ये आपण आपली एकी ठेवली नाही तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवघड आहे. मी तुम्हाला सांगतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्रेक एका पक्षामध्ये होण्याचं खरं तर फार मोठं म्हणजे हे पक्षाला आणि सार्वजनिक जीवनाला पुढच्या कालावधीमध्ये खूप मोठ्या समस्याला सामोरं जावं लागणार आहे आणि नाकारून चालणार आहे. सत्य नाकारून चालणार नाही, मी तुम्हाला सांगतो. आणि त्या सत्य नाकारत असताना या समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आपण एकत्रपणे, आपली एकी महत्वाची, आपण लोकांमध्ये जाऊन ही परिवर्तन करण्याची काम आपल्याला करावं लागेल. आपल्या मित्रपक्षांच्या बरोबर काही रोष असेल तो थोडा रोष बाजूला ठेवून ज्या पक्षाने केंद्रस्थानी असलेल्या पक्षानं हे सगळं कृत्य घडवण्याचं काम आहे त्याचा देखील पर्दाफाश करण्याचं काम येत्या कालावधीमध्ये आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून तुम्ही मोठ्या संख्येने जमलेला आहात. सचिन भाऊंचं मार्गदर्शन होणार आहे, त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं. मी अधिक न बोलता आपण सर्वांनी एकी ठेवून पक्षप्रमुखांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून शिवसेनेचा विचार या पुणे शहरामध्ये वाढवण्याचं काम आपण करावं, अशा प्रकारचे संदेश या ठिकाणी देऊन माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या दोन नेत्यांचं महत्वाचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलेलो आहोत, सचिन भाऊंचं भाषण होण्यापूर्वी सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना सूचित करतो, ठरल्याप्रमाणे आपण सचिन भाऊंचं प्रमुख मार्गदर्शनाचं भाषण झाल्यानंतर रॅलीनं या ठिकाणाहून नानापेठेतल्या संत कबीर चौकामध्ये जाऊन आपल्याला आंदोलन करायचंय. इथं सगळ्यांच्या गाड्या आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. सर्वजण रॅलीनं घोषणा देत संत कबीर चौकापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आपण माननीय उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ आणि बंडखोर आमदारांच्या निषेधार्थ जे आंदोलन ठरवले ते आपण या ठिकाणी जाऊन करणार आहोत. चांगल्या संख्येनं मोठ्या घोषणा देऊन आणि आक्रमकरित्या आंदोलन आपण या ठिकाणी पार पाडू. मी या ठिकाणी पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, शिवसेना उपनेते आणि विद्यमान आमदार यांना विनंती करतो, सचिन तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करीन की अशा अडचणीच्या काळामध्ये पुणे जिल्ह्यातले आणि विशेषतः शहरातल्या लोकांनी आपले सर्व हेवे देवे बाजूला ठेवून आम्ही एकत्रित आहोत आणि उद्धवजी आप आगे बढ़ो, हम आपके साथ है, हे सांगण्याचं काम आपण केलेलं आहे. काल सुतार साहेब पण बैठकीला, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित होते. भारणे साहेब आपणही होता, मी होतो. आता संजय बोलताना बोलले विद्यमान आमदार. धन्यवाद. कारण मी आता काल परवा बोलत होतो का व माझी तर अशी परिस्थिती झाली आहे की मी पेढा खाल्ला पण नाही आणि पेढा कोणाला दिला पण नाही. भारणेजी तुम्ही बोलल्याप्रमाणे काउंटिंग सुरू व्हायची होती, परंतु काँग्रेस पक्षाने काउंटिंगवरती काउंटिंग व्हायच्या अगोदर काही आक्षेप पुणे जिल्ह्यातले 2 विधानसभा सदस्याच्या बद्दल मांडण्याचं काम केलं होतं. अर्थात त्याच्यात आपली मान्यता म्हणजे इनडायरेक्टली नव्हतीच, पण त्यांचा आग्रह होता, त्यांनी ते मांडलं आणि म्हणून ते काउंटिंग थोडा 1 तास लेट झाला. आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये काउंटिंग व्हायच्या दरम्यानच्या काळामध्येच या सर्व गोष्टी हे चालल्या होत्या. असो, परंतु मला आवर्जून सांगावं लागेल की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला आणि विश्वासाला सार्थ करत असताना तुम्हा सर्वांची मला साथ मिळाली. तुम्ही जे बळ दिलं, तुम्ही मला जे या जिल्हा प्रमुख म्हणून घेऊन या निमित्ताने मी जे काम करण्याची भूमिका घेतली त्याला
खांद्याला खांदा लावून तुम्ही मला साथ दिली, म्हणूनच मी आज या पदावरती येऊ शकलो, हे आवर्जून या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना आम्ही सांगण्याचं काम आपण करतोय. अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण करण्याचं काम केलेलं आहे. आज तर मी या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः शहरामध्ये हे मेळावे आपण या निमित्ताने घेतोय. त्याची सुरुवात या शहरातून होणार आहे. उद्या पिंपरी चिंचवड आणि मावळ जिल्ह्यातल्या लोकसभा जिल्ह्यातली पण देखील बैठक पिंपरीमध्ये घेण्याचं काम बारणे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. ते उद्या काही काम असतं, त्यांना एक कमिटीचे जायचे म्हणून त्यांना उपस्थित राहता येणार नाही, आणि म्हणून ती देखील एक बैठक आहे. आज संध्याकाळी शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे आणि उद्या दुपारनंतर बारामती लोकसभाची देखील बैठक होणार आहे. आणि ह्या बैठका घेण्यामागचा हेतू असा होता की निवळ हे जे राजकीय जी अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न काही मंडळी आणि काही लोक करतायत, त्यात कुठे कार्यकर्ता खचता कामा नाही आणि कार्यकर्ता खचलेला नाही, आणि त्या कार्यकर्त्याला निवळ धीर घ्यायचं नाही, तर त्या कार्यकर्त्यांकडनं बळ घेऊन आदरणीय उद्धवजींपर्यंत पोहोचवण्यासाठीच या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः विभागामध्ये आज वेगवेगळ्या माध्यमातून का होईना परंतु आपण हे मेळावे लावण्याचा प्रयत्न आपण करतोय. कालच आदरणीय आदित्यजींच्या उपस्थितीमध्ये देखील दक्षिण मुंबईमध्ये मेळावा झाला आणि ते मेळावा करूनच मग मी पुण्याला रात्री निघालो. आज पुरंदरला सकाळी गेलो. पुरंदरला झाल्यानंतर जेजुरीला पण एक कार्यक्रम महाप्रसादाचा, सर्व वारकरी जे समाजातली लोक जे पंढरपूरला निघालेले त्यांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळालं. जेजुरीला जाऊन नतमस्तक झालो आणि मी तिकडे सांगितलं की एक संस्कृती अशी आहे की आज आपण जर बघितलं की वारकरी सांप्रदायिक महाराष्ट्रातली संस्कृती जतन करत असताना पंढरपूरला वारी घेऊन निघालेला आहे. आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल एक संस्कृती अशी आहे की महाराष्ट्रातले लोकांची एक वेगळी राजकीय वारी घेऊन काही लोक सुरतमध्ये जाऊन बसलेले आहेत किंवा सुरतवरून दुसरी वारी घेऊन आज गुवाहाटीमध्ये जाण्याचं काम काही मंडळी करतायत. आणि ही मंडळी कोण आहेत? जीवाभावातली आपण सांभाळणारी लोक, तुम्हा आपल्या सर्वांच्या कष्टाने आणि रक्ताने निर्माण झालेली लोक आहेत. काल वारणे साहेबांनी सांगितलं की हो, की एका अशा तरुणाच्या मागे उभं राहण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की जो या कुटुंबातून पहिल्यांदा विचार करतोय की नाही फक्त घरी बसून किंवा पक्षातला एक नेता म्हणून घेऊन पक्ष संघटना आणि शासन म्हणून घेऊन आपण काम करून चालणार नाही, तर लोकप्रतिनिधी पद घेऊन पण आपण लोकांची सेवा केली पाहिजे. लोकांचे खऱ्या अर्थाने प्रश्न काय आहेत, लोकांचे काय अडीअडचणी आहेत हे त्यांच्यामध्ये राहून जाऊन आपण सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा इतिहासामध्ये ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती आदित्य ठाकरेच्या नावाने का होईना हे निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांना मंत्री व्हायचं असतं तर त्यांना काय कुठचा आमदार व्हायची गरज नव्हती, किती काहीच नाही, ते डायरेक्ट विधान परिषदवरती पण येऊ शकले असते, पण ते करण्याची भूमिका घेतली नाही. आणि अशा व्यक्तीच्या मागे, अशा तरुणांच्या मागे उभं राहण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली. ती घेत असताना किंवा त्यांच्याबरोबर साथ देत असताना ज्या घरातून मी आलो, ज्या पक्षातून मी आलो, त्या पक्ष तोडण्याचा पाप मी कधी केलेला नाहीये. कारण जे घर आपण बनवतो ते घर उद्ध्वस्त करून नवीन घरामध्ये जाऊन आपण जात नाही. जुनी घराची आठवण आपण नेहमी ठेवत असतो. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की आज काही मंडळी हे घर तोडण्याचा पाप करतायत. आणि त्यांना मला नम्रपणे सांगायचं आहे की कदाचित तुम्ही आमदार विकत घेऊ शकाल, कदाचित तुम्ही काही लोकांना दबावाच्या नावाखाली तुम्ही त्यांना तिकडे घेऊन जाऊ शकाल, पण आम्हाला स्वर्गीय बाळासाहेबांनी दिलेला जो विचार आहे तो विचार तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. कारण तो विचार प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि रक्तामध्ये बिंबवला गेलेला आहे. अशी काही लोकांची तर मनस्थिती आणि परिस्थिती आहे. असं काही एक वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आपण सर्वांनाच माहिती आहे की 2 वर्ष कोविडची अत्यंत महाभयंकर परिस्थिती असताना देखील आपण एकमेकांना भेटू शकत नव्हतो. कुठचाच राजकीय पक्ष त्यामध्ये कार्यरत राहून काम करू शकत नव्हता. अशा अडचणीच्या काळामध्ये देखील
आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी मुख्यमंत्री या नात्याने सक्षम रीतीने लोकांची सेवा करण्याचं काम केलं. आणि आजही तुम्ही पाहिलं असेल की मनातला मुख्यमंत्री म्हणून घेऊन असेल आणि सर्वात जास्त जनमानसाच्या लोकप्रियतेमध्ये जर कुठचा मुख्यमंत्री असतील तर ते आदरणीय पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आहेत. हे कोणी नकारू शकणार नाही. ते पक्षाचे आपले आहेत म्हणून त्यांचा आपला गर्व आहेच आहेत, पण व्यक्ती म्हणून देखील कोणी नकारू शकणार नाही. ही भूमिका आज या निमित्ताने होती. असं असताना देखील असा युक्तिवाद केला जातोय. मग आता प्रश्न आहे की या 2 वर्षामध्ये एकंदरीत परिस्थिती वेगळी होती, पण असं 6 महिन्यामध्ये काय झालं की ज्या लोकांना एवढी टोकाची भूमिका घ्यावी लागली. मी अनेक आमदारांची नावं घेऊ शकतो, मग ते मुंबई शहरातले असतील, मग काही औरंगाबादचे असतील, आणि जास्त लांब जायची गरज नाही तर आज बारणे साहेबांच्या मतदारसंघातले जे बाजू रायगड जिल्ह्यातले जे असतील त्या मतदारसंघातल्या रायगड बाजूच्या एक तालुका सोडल्यानंतर बाजूच्या 2 तालुक्यातल्या लोकांचं असतील. या 6 महिन्यामध्ये सर्वात जास्त उद्घाटन किंवा सर्वात जास्त विकास निधी ही आम्ही आणली म्हणून मोठमोठे कटआउट लावण्याचं काम लोकप्रतिनिधी नात्याने करण्याची भूमिका ही मंडळी घेत होते. आणि आज ते सांगतायत की आम्हाला निधी मिळत नव्हती, आम्हाला हे दिलं जात नव्हतं, आम्हाला नेतृत्व काय बोलायला तयार नव्हता. अशी दुरवस्थाने टीकात्मक करण्याचं काम आणि आरोप करण्याचं काम ती मंडळी करतायत. माझा सवाल या लोकांना आहे की जर खऱ्या अर्थाने जर तुम्हाला भूमिका मांडायची होती तर तुम्हाला एक हक्काचा व्यासपीठ विधान परिषदच्या निवडणुकीच्या अगोदर मिळाला होता, ज्यावेळी सर्वच माननीय आमदार एकत्रित रीतीने 2 दिवस सर्वजण तिकडे उपस्थित होते. पक्ष नेतृत्वाचे असलेले आपले युवा सेनेचे अध्यक्ष 3 दिवस सातत्याने ते त्यांच्या सहवासामध्ये होते. त्यांच्याबरोबर नाश्ता असेल, त्यांच्याबरोबर जेवण असेल किंवा काही लोकांना जर बोलायचं असेल, भेटायचं असेल तर ते देखील त्यावेळी तिकडे उपलब्ध होत होते. एवढंच नाही तर पक्षप्रमुखांनी पण देखील योगायोगाने वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता, वर्धापन दिनाचा कार्यक्रम पूर्ण केला आणि पूर्ण कार्यक्रम करून 2 तास त्यांनी त्यांच्या असलेल्या वरती जो स्वीट रूम मध्ये होता त्या खोलीमध्ये देखील काही लोकप्रतिनिधींना जर बोलायचं असेल, काही नेते मंडळींना बोलायचं असेल तर ते येऊ शकतात, बोलू शकतात, अशी परिस्थिती. आणि असं असताना देखील मग असा निर्णय का घ्यावा लागला आणि म्हणणं आपलं मांडण्यासाठी दुर्दैवाने म्हणावं लागेल का या लोकांना सुरतमध्ये जाऊन आपली भूमिका मांडावी लागली. आणि म्हणून एका व्यक्तीने सांगलं, मला एका मेसेजमध्ये पाठवलं की काय होता तुम्ही, काय झाला तुम्ही, कमलीच्या नादात लागून वाया गेला तुम्ही. ही अवस्था आज या लोकांची झालेली आहे. बारणे साहेब, आता तर कोण कोणाच्या वरती विश्वास ठेवायचा हाच प्रश्न आहे. मी तर आता तुम्हाला विचारतोय, उद्या तुम्ही जाताय ना, पण कुठेतरी जात असाल सांगून जा, म्हणजे कमिटीसाठी जात आहेत. पण मी आता इकडे पालखीमध्ये होतो, माझा फोन नॉट रिचेबल लागत होता. अरविंद सावंत मला शोधत होते कुठच्या तरी सहीचा. 10 फोन आले त्यांचे मला इकडनं तिकडनं की कुठे हे नॉट रिचेबल झाले की काय. कारण कोणावर विश्वास ठेवायचा. काही लोक म्हणतात तुम्हाला हे माहित नव्हतं का, मग तुम्हाला हे जाणवत नव्हतं. हो माहित होतं ना, जाणवत होतं ना, पक्ष नेतृत्वाला जाणवत नव्हतं असं नाही. पण घरातल्या भावावरती आपण जर रोज संशय करायला लागलो तर तो घर कधी सुरक्षित राहू शकत नाही, कुटुंब कधी राहू शकत नाही. आणि घरातल्या हक्काच्या भावावरती अविश्वास असला तरी देखील त्याला आपल्याला फेकून देता येत नाही, कारण तो रक्ताचा नाता असतो. त्या नात्याच्या पोटी आपण त्याला साथ द्यावी असते. माझा तर मी डोक्यामध्ये एनिसिंग घेऊनच गोळी फेरायला पाहिजे, कारण 2 दिवस तर मी अशा लोकांची सेवा केली, काय नाही ते असलेले त्यांचे सर्व लाड पुरवले. काही लोकांना तर माळकरी असल्यामुळे हॉटेलचं जेवण आवडत नव्हतं म्हणून घरातून डबेचे डबे भरून दिले. ते माळकरी डबा आमचा खाल्ला आणि इकडे पंढरपूरला जाण्यापेक्षा ते माळ घेऊन डायरेक्ट सुरत आणि गुवाहाटीला घेऊन गेले. काही लोकांनी सांगितलं मान कापली तरी चालेल पण आम्ही जाणार नाही. दुसऱ्या दिवशी यांचे मान तिकडे टीव्हीवरती गुवाहाटीला जायला पडते. म्हणजे काय निष्ठा, काय. ठीक आहे, आज तुम्ही राजकारणामध्ये कदाचित ही लढाई लढणारा सरकारमध्ये
कदाचित तुम्ही येऊ शकता, करू शकता, होईल काय होईल त्याचा निर्णय, त्याच्याबद्दल पण मी 1 मिनिटं बोलणार आहे. पण तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, ज्या शिवसैनिकांच्या जोरावरती तुम्ही निवडून आलेला आहात, त्यांना तुम्ही काय तोंड देणार आहात? ज्यावेळी तुम्ही मतदारसंघामध्ये फिराल, लोकांमध्ये फिराल, त्यावेळी हे लोक ज्यावेळी तुम्हाला जाब विचारतील की साहेब किती कोटी मिळाले, कुठचा कोड घालून आला, कशा प्रकारे तुम्ही, काय तुमची बोलणी झाली, काय तुम्हाला एवढा दबाव होता का तुम्हाला ही भूमिका घ्यावी लागली, आणि हे ज्यावेळी त्यांना बोलावची वेळ आली तर त्यावेळी त्यांना बोलण्यासाठी तोंड राहणार नाही आणि ते तोंड दाखवू शकणार नाही. म्हणूनच त्यांचा युक्तिवाद चाललेला आहे की आम्ही पक्ष सोडलेला नाही, आम्ही आमच्या पक्षामध्ये जाऊत. मग पक्ष सोडलेला नाही तर काल दीपक केसरकरांना का सांगावं लागलं की आता आम्ही दुसरा गट तयार करतोय? अरे तुम्ही पक्षातली लोक आहात, पक्षात तुम्ही ताब्यात घेण्याची भूमिका झालेली आहे. तुम्ही 40 आहात, 50 आहात, मी म्हणतो अजून सर्वजण तुमच्या बरोबर आहेत, असं जर आपण 2 मिनिटांसाठी ग्राह्य धरू, मग का तुम्हाला वेगळं गट तयार करावा लागेल? कारण आता त्यांनाही हे कळून चुकलेलं आहे की त्यांनी घाईघाईमध्ये, अतिउत्साहीमध्ये जो उत्साह दाखवण्याचं काम केलेलं आहे ते उत्साह निरुत्साह झाल्याशिवाय राहणार नाही, ही कायद्याची तरतूद आहे. आजच आपले ऍडव्होकेट त्यांनी काही वर्तमानपत्रामध्ये आणि विशेषतः मीडियामध्ये सांगण्याचं काम केलं की ज्याला 10th शेड्यूल म्हणतो, आणि 10th शेड्यूल मध्ये आता तर काय तुम्हाला पुस्तक घ्यायची गरज नाही, तुम्ही गुगलमध्ये पण तुम्ही करू शकता. 10th शेड्यूल मध्ये डिस्क्वालिफिकेशन ऍक्टच्या 21A, 10th शेड्यूलचा डिस्क्वालिफिकेशन ऍक्टचा 21A हे स्पष्ट करतोय की काही जरी झालं तर तुम्हाला निवड फक्त व्हीप असेल किंवा पक्षाची जबाबदारी किंवा पक्षाचे आदेश हे विधिमंडळापुरताच तुम्हाला मर्यादित ठेवून चालत नाही, तर ते विधिमंडळाच्या बाहेर देखील लागू आहे. आणि पक्षाच्या विरुद्ध तुम्ही काय भूमिका जर घेतली तर त्या व्हीपच्या अंतर्गत तुम्हाला देखील डिस्क्वालिफिकेशन ऍक्टला सामोरे जावं लागणार आहे, हे त्यांना आता कळून चाललेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून डिस्क्वालिफिकेशन दिलं, कारण ज्यावेळी अत्यंत महत्वाची बैठक पक्षाचा एकंदरीत निर्णय आणि विचार घेण्यासाठी करण्याचं काम केलं गेलं होतं, त्यावेळी ही कोणीच आले नाही आणि त्यांनी पक्षाच्या विरोधात राहून किंबहुना पक्षाचा वेगळं गट तयार करून घेऊन त्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की आज कार्यकर्ते सांगतायत मेळावे घ्या, आज तिकडे गुवाहाटीमध्ये बसलेल्या आमदारांना सांगावं लागतोय की आपण आपले कार्यकर्त्यांचे मेळावे घ्या आणि आपण जे करतोय ते योग्य करतोय, आपण पक्षातच आहोत, ही सांगण्याची वेळ आज त्यांच्यावरती येते. अरे जर तुम्ही पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेलात, पक्षाचे तुम्ही आमदार आहात, का तुम्हाला सांगण्याची ही वेळ येते? ही यासाठी येते की कार्यकर्ता त्यांना जाब विचारणार आहेत, आणि कार्यकर्ता ज्यावेळी त्यांना जाब विचारायला लागेल त्यावेळी कोणीही त्याला देखील उत्तर देऊ शकत नाही. आणि आमचं म्हणणं आहे की फ्लोअर टेस्ट मध्ये काय होईल ते होईल. फ्लोअर टेस्ट मध्ये तुमच्याकडे मेजॉरिटी आहे का आपल्याकडे मेजॉरिटी आहे ह्याचा काय असेल ते सोक्षमोक्ष महाराष्ट्रीय जनता बघतील. पण जेव्हा तुम्ही रोड टेस्ट वरती याल, रोड टेस्ट साठी ज्यावेळी याल त्यावेळी तुम्हाला या शिवसैनिकांच्या सामोरे जायचंय, हेही तुम्हाला आपल्याला लक्षात घेण्याचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून ज्यावेळी ते मुंबईला एअरपोर्टला उतरतील त्यावेळी त्यांना ज्यावेळी लोक जाब विचारतील, हे पक्षातले कार्यकर्ते जाब विचारतील, तर ते काय बोलतील? कदाचित ते मुंबईला न उतरता पुण्याला उतरतील. आणि पुण्याला तर तुम्हाला माहित आहे संजय मोरेंनी महानगरपालिकेमध्ये कसं स्वागत केलं, काल विशाल धनवडेंनी कशा प्रकारे जाऊन सदिच्छा भेट घेतली, हे तुम्हाला आपल्याला माहित आहे. मग जर पुण्यालाच तो मान द्यायचा असेल तर तुम्ही निश्चितपणे पुण्याला उतरा, आम्ही तुमचा शाल श्रीफळ घेऊन स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही पक्षप्रमुखांचा ची निष्ठा, पक्षप्रमुखांचा असलेला आदर, पक्षप्रमुखांनी दिलेला तो तुम्हाला मान आणि सन्मान, आणि पक्षप्रमुखांनी सर्वात जास्त दिलेला जो तुमच्यावरती विश्वास आहे, तो विश्वासाला तडा जाऊन देण्याचं काम केलेलं आहे. उद्या समजा भारणे साहेब असतील, उद्या विधान परिषदचा सदस्य नात्याने किंवा या विभाग या संपर्क प्रमुख या नात्याने मी जर उद्या काय मदत तुम्हाला केली तर ही मदत की मी वैयक्तिक करतोय असं बोलण्याचा मला अधिकार आहे का?
मी ही मदत करतोय, ही मदत ही मी वैयक्तिक करत नाही. वैयक्तिक कदाचित माझा स्वभाव असेल, माझा गुण असेल, माझी कार्यपद्धत असेल, पण ही मदत मी करतोय ही पक्षाच्या वतीने मदत करतोय. ज्यांच्यावरती विश्वास ठेवला, ज्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवला, त्या मंत्र्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमदारांना सांभाळा, त्यांना विकास निधी द्या. त्या मंत्र्यांना सांगण्यात आलं की पक्षातल्या कार्यकर्त्यांकडे बघा. आज ती सर्व मदत केली आणि मदत करत असताना पक्ष काय करत नाही, हे तर मी तुम्हाला मदत करतोय, हे मी तुम्हाला मदत करतोय. अहो, हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही आज बोलतायत. मग आज प्रश्न निर्माण होतोय की एवढंच जर तुम्हाला हिंदुत्वाचा पुलका होता आणि हिंदुत्वाच्या नावाखालीच तुम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे म्हणून तुम्ही आज भूमिका घेतली. हेच जर भूमिका तुम्ही 2.5 वर्ष अगोदर घेतला असता आणि 2.5 वर्षामध्ये आतापर्यंत तुम्ही जे शासनाचे फायदे घेतले, तुम्ही तुमच्या बळकट करण्याचं काम केलं, हे जर भूमिका घेतली असती तर कदाचित तुमचा मुद्दा रास्त आहे, कदाचित तुमच्या मुद्द्यामध्ये काहीतरी तथ्य आहे हे सांगता आलं असता. पण ती भूमिका तुम्हाला घेता आलेली नाही. ज्यावेळी आपले पक्षप्रमुख उद्धवजी स्वतःची जीवाची पर्वा न करता कोविडच्या अत्यंत महाभयंकर परिस्थितीमध्ये लढत होते, असा मोठा आजार झाला, असा मोठा ऑपरेशन झाला की त्यांना हात उचलता येत नव्हता, सही करता येत नव्हती. त्या संधीचा फायदा घेऊन आज तुम्ही जर हे पाप करणार असाल तर बाकी सोडा, बाकी काय होईल तर नाही होईल माहित नाही. ह्याच्या मागे षडयंत्र करणाऱ्यांना माझ्या आणि या लोकांना माझा 2च प्रश्न आहे. सत्ता तुम्हाला मिळेल, तुम्ही मोठमोठ्या रीतीने या पदावरती जाल, सर्व काय होईल, पण प्रत्येकाला वरती जायचंय, प्रत्येकाला वरती जायचंय. आणि प्रत्येकाला वरती जात असताना केंद्रातल्या नेतृत्वाला मला प्रश्न करायचंय. या राज्यामध्ये जे बंडखोरी ज्यांनी केलेली आहे त्यांना प्रश्न विचारायचा आहे की वरती गेल्यावरती स्वर्गीय बाळासाहेबांनी जर तुम्हाला विचारलात की हे पक्ष तोडण्याचा पाप तुम्ही काय केलं, त्यावेळी तुम्ही त्याला काय जबाब द्याल, हा प्रश्न देखील आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज या लोकांना विचारण्याची गरज आहे. कारण तुम्ही संपूर्ण विचारच संपवायला निघालेला आहात. पक्षच संपवण्याची भूमिका तुम्ही घेतायत. आणि तुम्हाला माहित आहे की आपला पक्ष आणि आपला शिवसैनिक हा फिनिक्स पक्षीसारखा आहे की ज्या ज्यावेळी तुम्ही आम्हाला मारण्याचा प्रयत्न कराल, ज्या ज्यावेळी तुम्ही आम्हाला दाबण्याचा प्रयत्न कराल, फिनिक्स पक्षीसारखी आम्ही भरारी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या निर्धार करून घेऊन तुम्ही मी आपण सर्वजण कामाला आपण लागूया. आणि पूर्ण ताकदीने या पक्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा पक्ष, हा चिन्ह हे आपल्याकडनं कोणीही हिंकून घेऊ शकत नाही, कोणीही घेऊ शकणार नाही. आणि म्हणून काही मंडळी काही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना स्पष्ट सांगा की एवढीच जर हिंमत असेल, एवढंच जर तुम्हाला काही रीतीने तुम्हाला या विषयावरती जर बोलायचं असेल तर पहिल्या सर्व आमदारकीचे तुम्ही राजीनामे द्या, लोकांच्या समोर जा, निवडून या, ही भूमिका घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जा आणि मग तुम्ही आम्हाला सांगा. हे सांगण्याचा धाडस करण्याची भूमिका, हे करण्याचा धाडस करण्याची भूमिका तुम्ही घ्या. मग आम्ही समजू की हो तुमचा मुद्दा रास्त आहे. ठीक आहे, अडचणी असतात, अडचणी येत असतात, अडचणी नाही येत अशातला भाग नाहीये. शिवसंपर्क अभियानच्या अंतर्गत आपण महाविकास आघाडीच्या घटक पक्षामध्ये पण काही उणिवा होत्या, काही अडचणी होत्या. तो रिपोर्ट देखील सन्मान्य खासदारांच्या माध्यमातून आपण तयार करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि महाविकास आघाडीमध्येच आपल्याला मतभेद होतात, महाविकास आघाडीमध्येच आपले प्रश्न सुटले जात नाही अशातला भाग नाही. 2015 आणि 2016 साली देखील अशाच प्रकारे त्यावेळी युतीच्या लोकांबरोबर आपण काम करत होतो, त्यावेळी आपले पण आमदारांनी नाराजगी व्यक्त करण्याचं काम केलं होतं. आमदारांनी सोडा, मंत्र्यांनी तर डायरेक्ट स्टेजवरती आदरणीय उद्धव साहेबांकडे राजीनाम्याचं देखील देण्याची भूमिका घेतली होती की साहेब मी राहू शकत नाही, कारण ही जी भारतीय जनता पार्टीची कूटनीती चाललेली आहे ते आम्हाला पसंत होत नाही, असं देखील सांगण्याचं काम केलं होतं. मग त्यावेळी या गोष्टी चालत होत्या. आणि आज असं काय झालेलं आहे 2.5 वर्षानंतर की जे लोकांना दिशाहीन करण्याचं काम करतायत. मला आत्मविश्वास आहे की हळूहळू जसे दिवस जातील, हळूहळू जसे कायद्याच्या प्रत्येक गोष्टीची उल्लंघन होत असेल, त्यावेळी सर्व माननीय आमदार असतील, सर्व आपले काही त्याच्यातले जे अडकलेले आहेत, ज्यांना एका वेगळ्या षडयंत्राच्या माध्यमातून तिकडे पाठवण्याचं काम किंवा घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे,
हळूहळू का होईना एक एक परत आल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि येऊ न येऊ पण आज पक्ष म्हणून घेऊन तुम्ही मी आपण सर्वजण आदरणीय उद्धवजींच्या मागे उभे आहोत हा निर्धार करून घेऊन, आदित्यजींच्या मागे उभे आहोत हा निर्धार करून पूर्ण ताकदीने या शहरातून आज आपण या निमित्ताने जाऊ. एवढंच या प्रसंगी या निमित्ताने सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवर लवकर 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 होते. ये 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 1 मिनिट सर्वांनी स्थानापन्न व्हा. या ठिकाणी सूचना करतो, कालच मुंबई शिवसेना भवन येथे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना राष्ट्रीय कार्यकारिणीने सर्व हक्क प्राप्त करून दिलेले आहेत. त्यामुळे पुणे शहर शिवसेनेच्या वतीने सर्वांनी हात उंचावून करून स्टेजवरील मान्यवरांना विनंती करतो 1 मिनिट थांबावं. सर्वांनी हात उंचावून करून उद्धव साहेब ठाकरे यांना आपण या ठिकाणी